पाचव्या टप्प्यानंतर आता देशात लोकसभेच्या जवळपास 80% मतदारसंघातील मतदान पार पडले। मात्र राज्यात पहिल्या 5 टप्प्यातील आकडेवारी पाहता कमी मतदान झाले। त्यामुळे हा घटलेला टक्का कोणाच्या मदतीला येणार आणि कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। 22 मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला। 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला। मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर? लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याची संधीही महाराष्ट्रानं गमावली। 5 टप्प्यांमधल्या काही मतदारसंघात अधिक तर काही मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद करण्यात आली आहे। संपूर्ण राज्याची मतदानाची टक्केवारी गेल्या लोकसभेच्या तुलनेत घसरली आहे। 2019 मध्ये 64.1% मतदान झालं होतं, तर यंदा तीच टक्केवारी 61.29% पर्यंत खाली आली आहे। राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली असल्याच्या चर्चा सातत्याने रंगल्या। या 5 वर्षात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष झाले, तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपवासी झाले। त्यामुळे याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचा अंदाज आहे। अखेरच्या टप्प्यातही राज्यात केवळ 54.33% मतदान झालं। या टप्प्यात सर्वाधिक मतदारसंघ हे मुंबई महानगरपालिकेतील होते। मुंबईकरांनी गेल्या वेळेच्या तुलनेत मतदानाकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय। 2019 आणि 2024च्या मतदानाच्या टक्केवारीची तुलना पाहूया। मुंबई उत्तर मतदारसंघात 2019 मध्ये 60.09%, तर 2024 मध्ये 55.21% मतदान झालंय। मुंबई उत्तर पश्चिम 2019 मध्ये 54.31%, तर 2024 मध्ये 55.67%। उत्तर पूर्व मुंबई 2019 मध्ये 57.23%, तर 2024 मध्ये 53.8%। मुंबई उत्तर मध्य 2019 मध्ये 53.68%, तर 2024 मध्ये 51.4%। दक्षिण मुंबई 2019 मध्ये 51.59%, तर 2024 मध्ये 47.7%। आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत 55.40% मतदान झालं होतं, तर यंदा 51.9% मतदान झालंय। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली। या निवडणुकीत राज्यात मोदींच्या 18 सभा आणि 1 रोड शो झाला। भटकती आत्मा ते नकली शिवसेना, 400 पार ते तडीपार असे अनेक आरोप प्रत्यारोप रंगले। मात्र राजकीय पक्षांमधला उत्साह मतदारांमध्ये नाही। त्यामुळे हा घटलेला टक्का कुणाला फायदेशीर ठरणार आहे, कुणाच्या विजयाचं गणित बिघडवणार, त्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।